नमस्कार. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण शाळेमध्ये बघितलं की हे शिकलो की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची वाढ होत नाही. हाडांची झीज भरून काढण्यासाठी, हाडांची वाढ होण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते. परंतु कॅल्शियमचे काम हे फक्त हाडांपुरतेच मर्यादित नसून शरीरातील इतर कामे करण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते. जसे की स्नायूमुळे होणारी आपल्या शरीराची हालचाल, तसेच नसांचे कार्य, शिरांचे कार्य, हृदयाचे कार्य, शरीरामध्ये काही हार्मोन्स आणि काही एन्झाईम सिक्रीट करण्याचं कार्य हे कॅल्शियमद्वारे होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमच्या कमतरतेची काय लक्षणे आहेत, कॅल्शियम कमतरतेची काय कारणे आहेत, तसेच आपण घरच्या घरी कोणते पदार्थ खावेत, जेणेकरून आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढेल, या सर्वांची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे जे कॅल्शियम आहे, हे एक प्रकारचं खनिज द्रव्य आहे. ते आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. आपल्या आहारामधून आपल्याला कॅल्शियमयुक्त पदार्थांचं जेव्हा आपण सेवन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कॅल्शियमची प्राप्ती होते. तर हे जे कॅल्शियम आहे, ते आपल्या ब्लडमध्ये सुद्धा असतं आणि त्याचं जे स्टोरेज आहे, जे साठवणूक आहे, ती आपल्या हाडांमध्ये केली जाते. आपल्याला रोजच्या आहारामध्ये अ, वयाच्या 19 ते 50 वयोगटातील लोकांना जवळपास 1000 मिलीग्रॅम पर डे इतकं कॅल्शियमची गरज असते. तर वयाच्या 51 ते 70 वयोगटातील लोकांसाठी 1200 मिलीग्रॅम पर डे एवढ्या कॅल्शियमची गरज असते. जर आपल्या आहारामध्ये किंवा कुठल्या कारणाने कॅल्शियमची कमतरता भासली, तर आपलं जे शरीर आहे, ते हाडांमध्ये जे स्टोअर केलेलं कॅल्शियम असतं, ते यूज करतं आणि कॅल्शियमची जी इतर कार्य आहेत, ती पूर्ण केली जातात. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं, की आपण जर कॅल्शियमची लेव्हल चेक केली, तर ती नॉर्मल असते. परंतु आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची माईल्ड लक्षणे दिसू शकतात. कॅल्शियमच्या कमतरतेला हायपोकॅल्सिमिया असं म्हणतात. आता आपण बघूयात, की कॅल्शियमच्या कमतरतेची काय लक्षणे आहेत. तर सुरुवातीला अ, आयुर्वेदामध्ये अस्थिधातू आणि अ, जे केस आहेत, जे दात आहेत, यांना अस्थिधातूचा मल म्हणून सांगितलं आहे. जर अस्थिधातू वीक झाला, तर केस गळणे, केस एक एक रफ होणे, एकदम कोरडे होणे, यासारखी लक्षणे दिसतात. त्यानंतर दातांचं आरोग्य खराब होतं. दात किडायला लागतात. बऱ्याच जणांचे दात पडायला लागतात. कारण की आपलं जे दात आहे, ते एका हाडाच्या जबड्यामध्येच बसलेली असतात. त्यामुळे तीच हाडं जर कमजोर झाली, तर दातसुद्धा पडण्याची शक्यता असते. लहान मुलांची दातं पडणे किंवा अ, सारखे-सारखे त्यांना दातांना कीड लागणे, यासारख्या गोष्टी बघितल्या जातात. त्यानंतर बऱ्याच जणांची जी स्किन असते, ती सुद्धा कोरडी होते. आयुर्वेदानुसार अ, वातदोष आणि अस्थिधातू यांना आश्रय-आश्रयी संबंध म्हणून सांगितलं आहे. जर आपल्या शरीरातील वातदोष वाढला, तर अस्थिधातूचा क्षय होतो, असं सांगितलं आहे. तर वयामानानुसार आपल्या शरीरातील वातदोष वाढतो. म्हणून वयोवृद्ध लोकांना हाडासंबंधित किंवा कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे दिसली जातात. त्यानंतर मेनोपाजनंतर स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता होते. त्यामुळे सुद्धा आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस यासारखी लक्षणे दिसली जातात. आता आपण बघूयात, की कॅल्शियमच्या कमतरतेची अजून काय लक्षणे आहेत. बऱ्याच जणांना सारखा थकवा येतो. कारण की कॅल्शियम जेव्हा ब्लडमध्ये कमी असतं, तेव्हा ते सेलला सुद्धा पोहोचलं जात नाही. जे सेलचं न्यूट्रिशन कंप्लीट होत नाही, त्यामुळे आपल्या शरीराला सारखा थकवा जाणवतो. तळपायांना, तळहातांना अ, नमनेस, एक प्रकारच्या मुंग्या येतात, टिंगलिंग सेन्सेशन होतं. ते सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी एक प्रकारची झाल्यामुळे होतं. मसल्सचं जे काम आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ते कॅल्शियममुळे होतं. त्यामुळे जर कॅल्शियमची कमतरता झाली, तर जे मसल्सचं काम सुद्धा व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना मध्येच मसल स्पाझम होणं, स्प्रेन होणं, अ, म जे मसल्स असतात ते दुखणं, स्नायूदुखी होते. तर ह्या सर्व कॅल्शियमच्या कमतरतेमुळेच होते. बऱ्याच जणांना
हृदयाची धडकन एकदमच वेगळी झाल्यासारखी होते. कार्डियाक अरिथमिया बऱ्याच जणांना होऊ शकतो. कारण की कार्डियाक मसल्सला सुद्धा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी याची गरज असते. तर ते हार्टचे जे मसल्स असतात, त्या सुद्धा एक प्रकारचे स्नायूच आहेत, म्हणजे मसल्स आहेत. त्यांना सुद्धा कॅल्शियमची गरज असते. त्याच्या कमतरतेमुळे हार्टचे विकार सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बऱ्याच जणांना सीझर्स म्हणजे फिट सुद्धा येऊ शकतात. कारण की ब्लड फ्लो व्यवस्थित होणार नाही, तर नसांना सुद्धा व्यवस्थित न्यूट्रिशन मिळणार नाही. तर त्यामुळे सुद्धा जे ब्रेनच्या नसा असतात त्या अ, अ, एक प्रकारे त्यांना न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हटलं जाईल आणि त्यामुळे फिट येणं असं सुद्धा होऊ शकतं. या व्यतिरिक्त मेमरी लॉस, हॅल्युसिनेशन, डिप्रेशन, चिडचिडेपणा यासारखी लक्षणं देखील बघितली जातात. याच्यामध्ये टिटॅनीसारखा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये जे आपल्या मसल्स असतात त्याचं एकदम स्पाझम होतं. बऱ्याच जणांचे जे बोटांची नखं असतात, ती एकदम तुटलेली असतात. त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. तसेच ऑस्टिओपोरोसिस, आर्थरायटिस यासारखे व्याधीसुद्धा जडायला सुरुवात होते. बऱ्याच जणांचे हाडं इतकी कमकुवत झालेली असतात, की ते पडले किंवा कुठे मार लागला तर लगेच हाडांचं फ्रॅक्चर झालेलं बघण्यात येतं. तर अशा प्रकारे कॅल्शियमच्या कमतरतेची बरीचशी लक्षणे दिसतात. आता आपण बघूयात, की कॅल्शियमची कमतरता का होते? तर सगळ्यात पहिले जो आहारामधला आपला जो सोर्स आहे कॅल्शियमचा, तो जर कमी असेल, तर त्यामुळे कॅल्शियमची कमतरता बघितली जाते. त्यानंतर बऱ्याचशा मेडिकल कंडिशनमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता बघितली जाते. जसं की पॅराथायरॉईड हार्मोनचं काम व्यवस्थित होत नसेल, त्याची कमतरता असेल, तेव्हा सुद्धा कॅल्शियम लेव्हल ही कमी प्रमाणात बघितली जाते. कॅल्सिटोनिन जर व्यवस्थित सिक्रीट झाले नाही, त्यामुळे सुद्धा कॅल्शियमची कमतरता बघितली जाते. किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये सुद्धा क्रोनिक रिनल फेल्युअरमुळे शरीरातील फॉस्फरसची लेव्हल वाढते आणि कॅल्शियमची लेव्हल कमी होते. त्यामुळे या कॅल्शियमची कमतरता ही बघितली जाते. पॅनक्रियाटायटिस सारख्या आजारामध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता बघितली जाते. या व्यतिरिक्त काही औषधांमुळे सुद्धा कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासते. जसं की कॉर्टिकोस्टेरॉइड, कॅल्सिटोनिन, क्लोरोक्विन यासारख्या औषधांमुळे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते. आता आपण बघूयात, की आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे की नाही हे कसं ओळखावं? तर यासाठी ब्लड टेस्ट असतात. यामध्ये सीरम कॅल्शियम, सीरम फॉस्फरस, सीरम मॅग्नेशियम तसेच पॅराथायरॉईड हार्मोनची लेव्हल या सर्व लेव्हल्स चेक केल्यावर आपल्याला समजून येतं, की कॅल्शियमची कमतरता आहे की नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सुद्धा कॅल्शियम कमतरता बघितली जाते. कारण की कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते आणि व्हिटॅमिन डी हे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये मिळतं. बऱ्याच जणांना कोवळ्या उन्हामध्ये जायला मिळत नाही. त्यामुळे सुद्धा कॅल्शियमची कमतरता बघितली जाते. कॅल्शियमची लेव्हल ही पॅराथायरॉईड आणि कॅल्सिटोनिन या दोन्ही हार्मोनच्या द्वारे कंट्रोलमध्ये केली जाते. आता आपण बघूयात, की कॅल्शियम रिच सोर्स असलेले आहारातले कोणते पदार्थ घेतल्याने कॅल्शियमची कमतरता भरून येते. तर सर्वात जास्त दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणामध्ये असतं. या व्यतिरिक्त काही माशांमध्ये सुद्धा कॅल्शियम आपल्याला मिळतं. त्यानंतर खजूर, अ, खारीक, बदाम, राजगिरा यासारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम प्रचूर मात्रेमध्ये असतं. जी शेवग्याची शेंग असते, शेवग्याच्या पानांची जी भाजी असते, त्यामध्ये अति प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. या व्यतिरिक्त राजमा, काबुली चना, नाचणी, मूग, मसूर, अंडी, संत्री, मोसंबी, डिंक, खारीक, खोबरे, तीळ आणि बऱ्याचशा ज्या सीड्स असतात त्यामध्ये सुद्धा कॅल्शियम अतिप्रमाणामध्ये असतं. आता आपण बघूयात, की कॅल्शियमची कमतरता असल्यावर काय ट्रीटमेंट केली जाते. तर यामध्ये कॅल्शियम सप्लिमेंट्स दिले जातात. व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट ज्या आठवड्यातून एकदा किंवा त्याचे इंजेक्शन सुद्धा येतात, ते घेऊ शकता. पॅराथायरॉईड हार्मोनची कमतरता असेल तर पॅराथायरॉईड हार्मोनचं सप्लिमेंट सुद्धा दिलं जातं.
आता आपण बघूयात, की आयुर्वेदामध्ये याची काय ट्रीटमेंट सांगितली आहे. तर सर्वात प्रथम आपल्या शरीरातील वातदोष ज्या गोष्टींनी वाढतो त्या गोष्टी टाळाव्यात आणि वातदोष वाढू नये यासाठी रोजच्या रोज आपल्या शरीराला अभ्यंग करणं, पादाभ्यंग करणं, आपल्या आहारामध्ये तेल, तूप, दूध या गोष्टींचा समावेश ठेवणं आवश्यक आहे. तसेच औषधांमध्ये लाक्षादी गुगुळ, गंध तेल यासारखी औषधी तुम्ही घेऊ शकतात. अभ्यंगानंतर वातासाठी बस्ती हे पंचकर्म सर्वात उत्तम सांगितलं आहे. कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमध्ये जर हाडाशी रिलेटेड काही समस्या निर्माण झाल्या, केसांशी रिलेटेड समस्या निर्माण झाल्या, तर अशावेळी विविध औषधांनी सिद्ध केलेल्या काड्यांची तसेच तेलांची बस्ती दिली जाते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.